मामा, निशी तारणीला काही म्हणले ना तरी तारणी नेहमी तिच्या पाठीशी उभी राहील आणि तिची काळजी घेईल याची मला खात्री आहे. आणि आता तर काय, आपल्याकडे एकावर एक फ्री आहे ना. म्हणजे अहो, प्रेमळ तारिणीताई बरोबर समजूतदार केदार जिजू आहे की सांभाळून घ्यायला. अगं ते दोघं आहेत ना म्हणून चिंता नाहीये, पण तरी सुद्धा तरी काय आता. अगं बाप म्हणून माझं काळीच तुटतच ग. पण आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळाला ना की बाप निवांत असतो. आता तारणीच्या बाबतीत मला ही काही चिंता नाहीये, पण निशीच्या बाबतीत मात्र मला नेहमी काळजी करावी लागणार आहे. बाबा, युवराजराव वाईट आहेत असं मला म्हणायचं नाहीये, पण कधी कधी ना त्यांचं वागणं शंका निर्माण करतं ग. त्यात त्यांचा राग, अगं रागाच्या भरात ते कधी कोणाला काय बोलतील ना याचा काही नेम नाही. पण तू काळजी करू नकोस. नाही म्हणजे तुला श्रीमंत नसला ना तरी हुशार आणि समजूतदार नवरा शोधू आपण. अरे माझ्यावर कशी काय गाडी घसरली. अगं असं काय करतेस, आता या घरात तू आणि काव्यच तर राहिलात ना. एकदा तुमचं लग्न झालं की मी मोकळा. हो का, मी काही तुम्हाला इतक्यात मोकळं वगैरे करणार नाही या. आणि माझ्या लग्नाचा सिलसिला आपण नंतर सुरू करू, पण त्याआधी तुमची रेखा जी आत बसली ना फुगून, तिला जाऊन सांभाळा जा. बाबा, ऑल द बेस्ट. ह्याचीच गरज होती मला. काय चाललंय युवराज? सगळं तर व्यवस्थित सुरू होतं. पार्सल पोहोचवत होतो, पैसे मिळत होते, सगळं व्यवस्थित सुरू होते. कुठे अडकून बसलोय? मम्मा करेक्ट बोलते, घर सोडून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. कारण घर सोडून गेलो तर पोलीस मला कुठूनही शोधून काढतीलच. कुठल्याही प्लेसमध्ये लपलो काही झालं तरी पोलिसांच्या हाती लागेलच. ते घरामध्ये ॲटलिस्ट सेफ तरी आहे. त्या कौशिकीचं माहीत नाही, पण माझी मम्मा ती मला काही होऊ नाही देणार, एवढं फिक्स आहे. वहिनी, तुम्ही काय करायचं ठरवलंय? या घरामध्ये माझ्या मुलाचा खूप वेळा अपमान झालाय. त्याला पायघड्या घालायला लावल्या, त्याला घराबाहेर काढलं, त्याला अनेकदा मारलंय देखील. ह्या सगळ्याचा माझ्या युवराजच्या मनावर इतका वाईट परिणाम झालाय की तो आता घर सोडून जायला निघाला होता. युवराज चुकून चुकला नाहीये, तो मुद्दाम चुकलाय. हो, मान्य आहे मला की त्याने चूक केलीये, पण त्याने असं का केलं हे आपण समजून घ्यायला नको का? नाही, तूच मला सांग, आजपर्यंत माझ्या युवराजला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती वेळा संधी मिळाली? हा नाही, आता मिळाली, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही ना. आणि पुढे कधी संधी मिळेल की नाही याची त्याला खात्री नसल्याने हे चुकीचं पाऊल पडलंय. हे आपण समजून घ्यायला नकोय का? हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण काय, ती कौशिकी कुटुंब प्रमुख म्हणून मिरवते ना. पण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची असते, त्याच्या चुका पोटात घालायच्या असतात. हे विसरली का ती? ही कर्तव्य नाही आहेत का तिची? आता तर तिला आरसा दाखवावाच लागणार. म्हणजे हे बघ, तिने एमएनएन सांभाळलं, उत्तमरित्या सांभाळलं, आणि हे मी नाकारत नाहीये. हा, पण म्हणून खांडेकरांच्या साम्राज्याची ती एकमेव मालकीण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण वहिनी, कौशिकीमुळेच आपण नाही झालंय, मान्य आहे मला. हो, पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर तिचाच हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाही ना. आणि तिचा जर असा समज झाला असेल ना तर तिच्या डोळ्यावरची ही पट्टी मी उतरवणार. माझ्या मुलाच्या सुखापेक्षा इतर कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीयेत. आणि ती जर माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येत असेल तर मी तिला सुखासुखी जगू देणार नाही. पण वहिनी, मला तर वेगळाच संशय येतोय. युवराज नक्की कौशिकीमुळे घर सोडून चालला होता ना? म्हणजे तो आपल्यापासून काही लपवत नाहीये ना? नाही, कौशिकीमुळे सोडून जात असेल, दुसरं काय असणार?